त्या राजाचं नाव आहे राजा रावण. रावणाचं शरीर काय सामर्थ्य साधं होतं का? अरे कैलास पर्वत हरण्याची ताकद त्या राजा रावणाच्या अंगामध्ये होती. शरीर होतं बळकट राजा रावण होता. राजा रावणाकडे संतती काय कमी होती का? असं म्हणतो तुझा 1,00,000 मुलं 1.25 लाख आणि बायका 80,000. आता जर एक विभाग रावण असतात तर केवढ्या मतदारसंघ एक काबीज केला असता. विनोद खासदार झाला असता विनोद. आणि ते असे मुलं बिलीच नव्हते महाराज. इंद्रजित आदिकाया असे बलाले असते मुलं. रामायणाचा प्रसंग पाहतो. अरे इंद्रजित त्याला नाव का पडलं? त्या राजा रावणाच्या मुलाने इंद्रदेवाला जिंकलं म्हणून इंद्रजित. आणि त्या इंद्रजितला दुसरं एक नाव आहे काय? मेघनाथ. का मेघनाथ नाव पडलं? जन्माल्या तर मेघासारखी गाजवणे केली म्हणून मेघनाथ. मुलं सामान्य होते. पण राजा रावणाची काय संपत्ती कमी होती का? होती. घरे अशानी तांब्याची शुद्ध पंचमाचे सप्तकोटी. शुद्ध पंचमाचे सप्तकोटी. लंके मासी घरे इथे ते ऐका सांग कसे संख्या जैशी तैशी. अरे चिरेबंदी किती, इटाचे किती आणि सोन्याचे किती. पर्यावरण करतात. कोटी घरी जिती काशा आणि तांबे काशाचा आणि तांब्याचं. तरी जर मला पडून भेटला का मला म्हणजे गंगन महाराज राजा रावणाचं घर सोन्याचे होते म्हणजे सोन्याचे होते. मला म्हणा तुम्ही पाहिले का? मी पाहिले नाही. पण तुकाराम महाराज ज्या गाद्यामध्ये म्हणतात त्या नक्की राजा रावणाचे घर सोन्याचे होते. तुम्हाला तुमचा विश्वास काय? माझा विश्वास तुकाराम महाराजावर. तुकाराम महाराज राजा रावणाचं घर सोन्याचं होतं. मग त्याच्या घरामध्ये जे भाकरी ठेवायला काय शिखर कशाच होतं? म्हणलं शिंगाराचं. रावणाचं घर सोन्याचं नंतर शिखर शिखराचं असेल का? काय सांगता येत नाही. एवढा मोठा राजा रावणाची संपत्ती महाराज. सर्वात मोठी राजा रावणाचं शरीर बळकट. अरे संतती आणि संपत्ती लंका सोन्याची. बरं महाराज रावणाला चिरकाल सुख मिळालं का? नाही. त्यालाही चिरकाल सुख मिळालं नाही. बरं म्हणजे महाराज मग राजा रावणाची सोयरे भाई रावणाचे सोयरे. अरे कोणाचा नातू तो राजा रावण? ब्रह्मदेवाचा नातू. ब्रह्मदेव राजा रावणाचा सोयरा. हो थोडं मोठे असणारे सोयरे. ब्रह्मदेव राजा रावणाची सत्ता. रावणाची काय सत्ता होय पवार साहेब? कमी होती का महाराज? 14 चौकड्याचं राज्य राजा रावणाला. सर्वभौम राजा. आणि म्हणजे देवावर सत्ता तो राजा रावण. 33 कोटी देव कदामध्ये त्याची असणारी सत्ता. तरी त्या रावणाला चिरकाल सुख मिळाला नाही. तुका म्हणे जाती संपदा होली सांगा ते कवडी गेली नाही. अरे क्षणिक साधं सुख मिळण्याकरता 5 तत्व असून चिरकाल सुख मिळू शकत नाही. बरं काही लोकांनी प्रश्न केला तुकाराम महाराज आम्हाला चिरकाल सुख पाहिजे. आम्ही काय केलं पाहिजे? बायकोनी केलं नाही का? आज मी विनोद वगैरे काही करणार नाही. कारण आताच तुम्ही त्या देवीच्या मंदिरामध्ये बरेच विनोद ऐकले पाहिजे. गोंधळा तिथं बघा गोंधळ नाही आपण. आज तिथं वाक्य कीर्तन करू आपण. राजा रावणा त्याला चिरकाल सुख मिळू शकलं नाही. चला पण चिरकाल सुख मिळण्याकरता माणसाच्या जीवनामध्ये 5च तत्व पाहिजे. म्हणून महाराज पहिलं तत्व आहे ते ज्ञान पाहिजे. दुसरं तत्व आहे ते नाम पाहिजे. तिसरं तत्व आहे ते शांती पाहिजे. चौथं तत्व आहे ते वैराग्य पाहिजे. आणि 5वं तत्व